नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब वर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून इथं भरती निघालेली आहे 2026 ची, ज्याला आपण म्हणत असतो साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे भरती 2026 ची. यामध्ये जी तुमचे जे पद असणार आहे मित्रांनो, अपेंडिशिप साठी इथं पद भरती निघालेली आहे. वर प्रशिक्षणार्थी इथं टोटल ऑफ 1079 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे अपेंडिशिप साठी. शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी 10वी पास पाहिजे आपण 50% मध्ये, आणि ITI आपलं झालेलं असेल ITI तर आपण अप्लाय करू शकतात. कोणत्याही प्रकारची फी नसणारे अप्लाय करण्यासाठी, नोकरी ठिकाण असणारे नागपूर विभागमध्ये. ओके, तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम ID, टेलिग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून आलेली आहे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे. ओके, डिव्हिजन ऑफिस दिलेले आहे पर्सनल डिपार्टमेंटकडून नागपूर डिव्हिजनकडून इथं वॅकन्सी आलेली आहे, ज्याची नोटिफिकेशन आलेली होती 18/5/2026 ला. आता नोटिफिकेशन बद्दल आपण जाणून घ्या माहिती. सब दिलेलं आहे, याच्यामध्ये एंगेजमेंट दिलेलं आहे अपेंटिशिप करता. इथं भरती जाहीर झालेली 1961च्या अपेंटिशिप्स रूल्सनुसार 1992 नागपूर डिव्हिजन वर्कशॉप मोतीबाग साऊथ ईस्ट रेल्वे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून युरोप 2026-27 साठी अपेंटिशिप करता येतात पद भरती आलेली आहे. आता यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला दिलेलं आहे, जे की यांच्या अपेंटिशिप इंडिया gov.in या वेबसाईटवर आपल्याला अप्लाय करायचं आहे. 19/5/2026 ते 18/6/2026 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अपेंटिशिपसाठी अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये ट्रेड अपेंटिशिप दिलेलं आहे, त्या ट्रेडनुसार आपण अप्लाय करू शकतात. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे फॉर नागपूर डिव्हिजनच्या इस्टॅब्लिशमेंट कोड दिलेला आहे. इस्टॅब्लिशमेंट जो कोड आहे तो तुम्हाला इथं बघायला मिळतो. ओके, जो आपल्याला लागत असतो फॉर्म भरायला. ओके, कोणत्या इस्टॅब्लिशमेंट आपल्याला अप्लाय करायचं आहे डिव्हिजनमध्ये जर. ओके, आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे ट्रेड. आता ट्रेडमध्ये आपण बघूया टोटल ऑफ वॅकन्सी कॅटेगरीनुसार दिलेली आहे. आता UR SC ST OBC EWS आणि टोटल वॅकन्सी दिलेली आहे. आता मी तुम्हाला टोटल वॅकन्सी सांगतो डायरेक्टली, तुम्ही कॅटेगरी वाईज चेक करा. आता इथे नागपूर डिव्हिजनसाठी जर बघायला गेलं 1 नंबरला फिटर करता इथं 90 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. कार्पेंटर करता 41 वॅकन्सी आहे. वेल्डर करता 22 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर कोपा करता 158 वॅकन्सी आहे. इलेक्ट्रिशियन करता 267 वॅकन्सी आहे. स्टेनोग्राफर इंग्लिशसाठी, त्याला आपण सेक्रेटरी असिस्टंट म्हणतो, त्याला याच्यात 25 वॅकन्सी बघायला मिळतात. प्लंबरसाठी याच्यामध्ये 33 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर इथं पेंटरसाठी इथं 44 वॅकन्सी आहे. वायरमनसाठी 46 वॅकन्सी. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मशिनिक्ससाठी 21 वॅकन्सी आहे. मेकॅनिकल डिझेल करता 124 वॅकन्सी आणि मस्टिस करता 17 वॅकन्सी आहे. टर्नर करता याच्यात आपल्याला 5 वॅकन्सी बघायला मिळतात. डेंटल लॅबोरेटरी टेक्निशियन्स करता 1 वॅकन्सी बघायला मिळते. हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निकल करता 3 वॅकन्सी याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर 16 नंबरला दिलेला आहे हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर्स करता, याच्यामध्ये आपल्याला 5 वॅकन्सी बघायला मिळतात. गॅस कटरसाठी 0 वॅकन्सी आहे. स्टेनोग्राफर हिंदी करता 11 वॅकन्सी दिलेल्या आहे. केबल जॉईनरसाठी 21 वॅकन्सी आहे. डिजिटल फोटोग्राफरला 2 वॅकन्सी आहे. ड्रायव्हर कम मेकॅनिकल लाईट मोटर व्हेकल्ससाठी 2 वॅकन्सी आहे. मेकॅनिकल मशीन टूल मेंटेनन्ससाठी 30 वॅकन्सी आहे आणि मासून करता 16 वॅकन्सी दिलेल्या आहे. अशा एकूण इथं आपल्याला बघायला मिळतात आपल्याला टोटल ऑफ वॅकन्सी 977. ओके, त्याच्यानंतर या 977 वॅकन्सी आपल्याला नागपूर डिव्हिजनसाठी आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर इथं दिलेले आपल्याला मोतीबागसाठी. आता मोतीबागचा जो दिलेला आहे नागपूरमध्ये मोतीबाग येतो, त्याचा इस्टॅब्लिशमेंट कोड दिलेला आहे. आता या ठिकाणी पण ट्रेड वाईज भरती दिलेली आहे कॅटेगरीनुसार. ओके, फिटर करता 44 वॅकन्सी, वेल्डर करता 6 वॅकन्सी, कार्पेंटरला 10 वॅकन्सी, पेंटरला 4 वॅकन्सी, टर्नरला 4 वॅकन्सी, स्टेनो इंग्लिश अँड सेक्रेटरी असिस्टंटला 3 वॅकन्सी, इलेक्ट्रिशियनला 18 वॅकन्सी, कोपाला 13 वॅकन्सी, टोटल ऑफ 102 वॅकन्सी. आता ह्या सगळ्या वॅकन्सी जर बघायला गेल्या 977 प्लस 102, तर इथं टोटल ऑफ 1079 पदांसाठी ही भरती जाहीर केलेली आहे अपेंटिशिपसाठी. आता एज्युकेशन कंडिशन जर बघायला गेलं तर 19/5/2026 पर्यंत आपलं एज लिमिट पाहिजे 15, जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत आपण असाल तर अप्लाय करू शकतो. ओके, जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे 29 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. OBC कॅन्डिडेट असाल तर 3 वर्षाची सूट आहे, आणि जर तुम्ही PWD एक सर्व्हिसमॅन्स वगैरे असाल 10 वर्षाची आपल्याला सूट दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे, ही वाचून घ्यायची एक सर्व्हिसमॅन बद्दल कोटाबद्दल. ओके,
तर डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे यानुसारच तुम्ही अप्लाय करू शकतात. आता UR कॅटेगरीसाठी दिलेलं आहे 19/5 सेम सगळ्यांसाठी. तरी ते 2002 पासून तर 2011 पर्यंत अप्लाय करू शकतात. UR कॅटेगरी OBC मध्ये 1999 पासून तर 2011 पर्यंत अप्लाय करू शकतात. SC/ST करिता 1997 पासून तर 2011 पर्यंत अप्लाय करू शकता. आणि PWD साठी 1992 पासून 2011 पर्यंत आपण अप्लाय करू शकतात. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. मॅट्रिक्युलेशन पास आपण असाल तर मिनिमम 50% मध्ये आपण पाहिजे आहे. त्यानंतर नॅशनल टेस्ट सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल, ITI सर्टिफिकेशन आपलं झालेलं असेल. नॅशनल काउन्सिलिंग फॉर व्हॅकेशनल ट्रेनिंग फॉर द प्रोव्हिजनल सर्टिफिकेशन, नॅशनल काउन्सिलिंग फॉर द व्हॅकेशनल ट्रेनिंग सर्टिफिकेशन जे स्टेटकडून आपण केलेलं असेल त्याचं सर्टिफिकेशन लागणार आहे. ITIचं 10वीचं प्लस ITIचं आपल्याला लागणार आहे. ओके, कंपल्सरी आहे आपल्यासाठी. मोड ऑफ सिलेक्शन जे दिलेलं आहे, सिलेक्शन आपल्याला मेरिट बेसिस असणार आहे, जे की कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे. नोटिफिकेशन मेरिट वाईज आपल्याला प्रेफरन्स असणार आहे. पर्सेंटेज मार्क्स आणि मॅट्रिक्युलेशनचे मार्क्स वगैरे आपले चेकआउट केले जातील. ITIचे मार्क आणि 10वीचे मार्कच्या पर्सेंटेजनुसार आपलं सिलेक्शन असणार आहे. ACC कॅन्डिडेट ACC झालेले असेल तर बोर्ड ऑफ आपल्याला सेकंडरी एज्युकेशन आंध्र प्रदेश, आंध्र बोर्ड, पब्लिक एक्झामिनेशन केरला, नागपूर डिव्हिजन, ACCR टेक फॉर द मिड पॉईंट फॉर द रेंज फॉर द ग्रेड्स फॉर ऑब्जेक्टेड बाय द कॅन्डिडेट 70 फॉर द, म्हणजे तुम्हाला याच्यात सगळ्यात आधी फॉर्च्युनिटी दिली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 2 कॅन्डिडेट जे असणार आहे, सेम मार्क्स जर असले तर ज्याचं वय जास्त असतं त्याला इथं अपॉर्च्युनिटी भेटते, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं सब्जेक्ट व्हेरिफिकेशन ओरिजिनल डॉक्युमेंटसाठी आपल्याला बोलवलं जातं. सगळे डॉक्युमेंट आपले चेक केले जातील. ओके, त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो भरला होता त्याच्यानुसारच. ओके, तर तुम्ही कोणत्या डिव्हिजनला अप्लाय करता? नागपूर डिव्हिजन, कारण मोतीबाग वर्कशॉप नागपूरला. ओके, तुम्ही बघून घ्यायचं आहे. स्टायपन जो दिलेला आहे, जो की गव्हर्नमेंट गाईडलाईननुसार जो स्टायपन असेल तो स्टायपन तुम्हाला इथं भेटणार आहे. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग असणार आहे 1 वर्षाची दिलेली आहे. मेडिकल फिटनेस वगैरे आपलं चेक केलं जाणार आहे. ओके, तर मेडिकल फिटनेस वगैरे आपण याच्यात चेक केल्यानंतर आपल्याला सर्व्हिस भेटते. एक सर्व्हिसमॅनशिप याच्यात सुवर्ण संधी आहे तुम्हाला याच्यामध्ये पण. ओके, आता दिलेलं आहे फिटनेसबद्दल दिव्यांग पर्सनसाठीच्या माहिती वगैरे दिलेली आहे. कोणत्या दिव्यांग पर्सनमध्ये तुम्ही बघून घ्यायचं आहे. लास्ट डेट आहे अप्लाय करण्याचं 18 जून 2026 पर्यंत. ओके, ॲग्रीमेंट फॉर द ट्रेनिंग ॲग्रीमेंट आपली घेतली जाते. अपेंडिशिपला आपल्याला एकचदा आपल्याला अप्लाय करायला मिळतं. तर आपण जर अप्लाय करायचं असेल तर तरच अप्लाय करा. ओके, 1 वर्षाची ट्रेनिंग असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे. इम्पॉर्टन्स इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती. आता यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटसाठी ITI मार्क्स दिलेले आहेत. ITI मार्क्स आणि 10वीचे मार्क्सनुसार आपल्याला याचं सिलेक्शन केलं जाणार आहे NAPS कडून. ओके, नॅशनल अपेंडिशिप जे आहे तुमचं त्यांच्याकडून इथं सिलेक्शन केलं जातं. त्याच्यानंतर याच्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे, आपण वाचू शकता. जसं की याच्यामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा ग्रॅज्युएट अप्लाय करू शकत नाही असे वगैरे अशी छोटी मोठी माहिती दिलेली आहे. ओके, हे वाचून घ्या. त्यानंतर हेल्प डेस्क दिलेले आहे, जे की तुम्हाला कॉल करायचं असेल याच्यामुळे तुम्ही मेल किंवा कॉल करू शकतात किंवा भेटू शकता जाऊन. सकाळी 10 AM ते संध्याकाळच्या 5:30 पर्यंत कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेल करू शकतात. ओके, डिव्हिजन दिलेलं आहे याच्यामध्ये पर्सनल ऑफिस डिपार्टमेंट फॉर द किंग्स वे नागपूरला. ओके, याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे अशा पद्धतीची. इथं अपेंडिक्ससाठी सुवर्ण संधी आहे. कोणाला अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करू शकता. सुवर्ण संधी आहे. 1079 पदांसाठी अपेंडिक्ससाठी भरती निघाली नागपूर डिव्हिजनमध्ये. ओके, तर संधीचं सोनं करून घ्या. फॉर्म सबमिट करायला अजून पण टाईम आहे. 18 जून 2026 पर्यंत आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.